नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पवन खाराडे तुमचं रेशीम शेती यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे. आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे चॉकी शेडवर आल्यानंतर आपण कोणची 2 कामे महत्त्वाची कामे करायची आहेत, जेणेकरून आपली अळी एकही अळी दगावणार नाही आणि अळ्याला काय होणार नाही. तर जाणूया ती कोणची 2 कामे आहेत. तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चालू बॅचची डेली रुटीन पाहायला मिळेल. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला 100% मोल्ट पास झालेला आहे. दुसरा मोल्ट आपला 100% पास झालेला आहे, ज्याला आपण चॉकी म्हणतो. उदाहरणार्थ चॉकी आपली शेडवर आलेली आहे म्हणायचं. चॉकी तयार पूर्णपणे चॉकी झालेली आहे. आपण आळ्याला बघू शकता दोन्ही साईड मिळून 35 फूट जागा दिलेली आहे आणि आपलं रॅक रुंदीला 6 फूट आहे. स्क्वेअर फूटमध्ये जर मोजायचं ठरलं तर ते 200 स्क्वेअर फूटच्या आसपास जातं आणि आपल्याला चॉकी 250 अंडेपुंची चॉकी आहे 20 ट्रेमध्ये येते. त्याचं साधारणतः माप आपलं 120 स्क्वेअर फुटापर्यंत येतं. तरी आपण रॅकवर पांगल्यानंतर आळ्याला एकदम सुटसुटी पद्धतीमध्ये आपल्याला पेसिंग देता येईल, जेणेकरून त्यांना गर्दी होणार नाही. आणि आपण पहिलं चॉकी आल्यानंतर पहिलं काम म्हणजे या सगळ्या अँगलच्या बोर्डांना अशा प्रकारे ग्रीस लावून घ्यायचं आहे, जेणेकरून लाल मुंगी काळी मुंगीचा त्रास होणार नाही. कारण अळीची संख्या दाट असल्यामुळे आणि अळी लहान असल्यामुळे थोड्या जागेवर जरी मुंग्या झाल्या तरी जास्त प्रमाणामध्ये अळ्याचं नुकसान होतं आपल्या. आणि ग्रीस तर तो तर एक उपाय आहे. आणि दुसरा उपाय म्हणजे अशा प्रकारे आपण रॅकच्या खाली प्लेट ठेवून त्याच्यामध्ये पाणी टाकून देखील मुंग्यापासून आपल्या अळ्यांचा बचाव करू शकतो. कारण ह्या वयामध्ये मुंग्याचा खूप त्रास अळींना जास्त होतो आणि अळ्या जास्त दगावतात. तरी अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि व्हिडिओ शेअर देखील करा.